आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या वसतिगृह आणि भोजन अनुदानासाठी असलेली डीबीटी 6 महिन्यांपासून जमा झाली नसल्यानं हजारो विद्यार्थी अडचणीत आले असून अनेकांच्या राहण्यापासून ते जेवणापर्यंतची परिस्थिती बिकट बनली आहे। या न्यायी हक्कासाठी आज दुपारपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी अमरावतीच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केलं असून रात्री उशिरापर्यंत त्यांचं आंदोलन सुरूच आहे। कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले आहेत। जोपर्यंत आमचं वसतिगृह शुल्क आणि इतर अनुदान डीबीटी मार्फत जमा होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा ठाम इशारा विद्यार्थ्यांनी दिला। धारणी प्रकल्प कार्यालयाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 6 महिन्यापासून अमरावती विभागातील सुमारे 1000 विद्यार्थ्यांचं भोजन आणि राहण्याचं शुल्क पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत अदा केलं नाही। वसतिगृह चालवणाऱ्या संस्थांनी आणि मेस व्यवस्थापकांनी शुल्क न मिळाल्यानं सेवा देण्याबाबत हात टेकल्यानं विद्यार्थी उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत। दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना मिळणारी उडवाउडवीची उत्तरं विद्यार्थ्यांच्या संतापाचं कारण बनली आहेत। विद्यार्थी प्रतिनिधी विकास शेळके यांनी सांगितले की गेल्या 6 महिन्यापासून अनुदानाची वाट पाहत आहोत। प्रकल्प कार्यालयाकडे जातो तेव्हा फक्त आश्वासन मिळतं, प्रत्यक्षात काहीच होत नाही। आम्हाला जेवण मिळत नाही, वसतिगृह चालवणारे पैसे मागतात, मग आम्ही कुठं जायचं अशा शब्दात त्यांनी परिस्थितीची गंभीरता मांडली। आंदोलनामुळे आदिवासी विकास विभागावर दबाव वाढत असून विद्यार्थ्यांनी उठवलेल्या प्रश्नांचा तातडीने निपटारा न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। अमरावतीत विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत ठामपणे बसून राहिल्यानं प्रशासनाची कसोटी लागली असून डीबीटी प्रलंबित रक्कम तातडीने विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी जोर पकडत आहे। ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती। वार्षिक वर्ष अर्धवर्ष संपत आलेलं आहे। काही विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन झाल्या, काही विद्यार्थी अजूनही रूम भाड्यानं राहतात। परंतु शासनाने जी डीबीटी प्रणाली राबवली, शासनाने जी हॉस्टेलची प्रणाली राबवली, कशासाठी राबवलेली आहे का विद्यार्थ्यांना तो सुविधा मिळाल्या पाहिजे। परंतु इथल्या नामुष्की असलेल्या प्रशासनाने अर्ध वार्षिक वर्ष संपत असलं तरी विद्यार्थ्यांना ना अप्रूव्हल दिलं, विद्यार्थ्यांना ना डीबीटीचे पैसे येऊन राहिले। म्हणजे 100% मूर्खाचा बाजार या प्रकल्प अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला आहे। आणि आम्ही आज आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयामध्ये बसलेलो आहे आणि इथले कर्मचारी म्हणतात की तो आमचा हातभार नाही किंवा ते आमच्या अंडरमध्ये नाही। म्हणजे शुद्ध हा मूर्खपणा आहे। आदिवासी विकास विभाग म्हणजे तिथला चपराशी जरी असेल, इथला पीओ जरी असेल तर एकामेकाशी नाळ जुळलेली आहे। प्रत्येकाने एकामेकाचं काम करावं लागते आणि ते आदिवासीसाठी करावं लागते। आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही याच विषयावर भांडलो होतो। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमा होऊन आम्ही धारणीकडे आम्ही पलायन केलं होतं रात्रीच्या वेळेस, तरी सुद्धा इथल्या प्रशासनाला जाग येत नाही। आणि इकडे क्रीडा स्पर्धेच्या नावानं मोठ्या प्रमाणात कोटी रुपये खर्च केले जातात, लाखो रुपये खर्च केले जातात आणि इकडे आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही अप्रूव्हल देत नाही। कोट सूट घालून तिथं गाणे म्हणता तुम्ही आणि तिथं पूजन करता। तर ज्या शाळेमध्ये एक विद्यार्थी, ज्या शाळेमध्ये 500 विद्यार्थी शिकतात, एक मास्टर शिकवले नाही, तिथं तुम्ही क्रीडा स्पर्धा घेता, मोठा बाबा जेव्हा करता। हा शुद्ध मूर्खपणा आहे आणि इथल्या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना त्रास देता। शैक्षणिक सत्र अर्ध संपलं तरी आणखी डीबीटी आली नाही। कारण मग जर डीबीटीत नाही आली तर विद्यार्थी कसा समोर शिकला जाईल। कारण जर डीबीटीत नाही पडली तर विद्यार्थी डायरेक्ट पैसे नसल्यामुळं गावाकडे चालले जाईल। तर म्हणजे सरळ असं म्हणता येते की जर आम्ही जर एटीसीला जर आलो तर एटीसीला जर बोललो तर इथले कॉन्ट्रॅक्ट जे आहेत कर्मचारी वगैरे ते आम्हाला डायरेक्ट उडवाउडीचे उत्तर देतात। हे आदिवासी विभागाचं जरी ऑफिस जरी अमरावतीमध्ये जरी असलं तरी हे आदिवासीच्या विकासासाठी आतापर्यंत यांनी काही केलं नाही। यांनी लाखो रुपयांचे यांनी घोटाळे केले आणि दाबून टाकले। पण जे विद्यार्थ्यांना खरंच जे आदिवासी विद्यार्थ्यांना जे त्यांच्या हक्काचे येते ते पण त्यांना भेटत नाही। कारण आम्हाला जवळपास आता दरवर्षी आम्ही इथं जवळपास मला 6 ते 7 वर्ष होत आहे शिकत आहे। मी असं एकही वर्ष पाहिलं नाही की त्या वर्षी की आम्हाला काही मोर्चा किंवा आंदोलन वगैरे काढायचं म्हणजे असं की आमचं काम एकदम लगेच झालं।